तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये मूळ पगारामध्ये 6,500 रुपयांची वेतनवाढ केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू असलेला त्यांचा संप हा मागे घेतलाय। सरकार आणि एसटी महामंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये 4 वर्षांचा फरक मिळणार आहे। ऐन सणासुदीमध्ये सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। महायुती सरकारने एका दिवसामध्ये संपावरती तोडगा काढला आणि एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीपुरता ही बैठक मर्यादित नव्हती, तर महिलांसाठीच्या एसटी स्टँडवरील सुविधेबाबतही निर्णय झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच आजपासून एसटी गाड्या सुरू होतील अशीही माहिती त्यांनी दिली आहे। राज्य सरकारनं 6,500 रुपये पगारवाढ दिली, याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आभार मानले आहेत। तर हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा वैचारिक पराभव झाल्याचं म्हणत हे सरकार कष्टकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, महिलांचं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका सदावर्तेंनी ठाकरे पवारांवर केली आहे। सरकार आणि एसटी महामंडळाच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंनी मोठा जल्लोष केलाय। वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळत ठेका धरत आनंद साजरा केला। एसटी संप मागे घेण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जालना एसटी आगारामध्ये अर्जुन खोतकरांनी एसटी कर्मचाऱ्यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे। जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली। गेल्या 2 आठवड्यापासून जयदीप आपटे फरार होता। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागलाय। महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे। 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता महामार्गाचं भूसंपादन थांबवल्यानंतर अखेर अधिसूचना ही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गणेश उत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफीचा निर्णय देण्यात आलाय। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी असेल। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून भाविकांना पासेस दिले जाणार आहेत। कशेडी घाटातील दुसरा बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागानं दिली आहे। गणेश उत्सवामध्ये मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे। वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारपासून होणार आहे। उत्सवाच्या कालावधीमध्ये पुणे शहर तसंच उपनगरामध्ये कडक बंदोबस्त राहणार आहे। उत्सवाच्या कालावधीमध्ये 7,000 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये 2 इमारतींच्या वरून जाणाऱ्या केबलचा अडथळा येतो। मुंबईतील गणेश मंडळांनी स्थानिकांना या केबल हटवण्यासाठी किंवा मार्गात अडचण होणार नाही याप्रकारे बांधून ठेवण्याची विनंती केली आहे। गौरी गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आता बाजारात सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झालंय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठाही सजल्या असून आकर्षक फेट्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। यंदा लाडक्या गणरायाला मराठमोळ्या साजामध्ये सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक फेटे बाजारामध्ये उपलब्ध झाले। थायलंडचे गणेश भक्त थेट पेणमधील कारखान्यामध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी आले होते। गणेशमूर्तीच्या माहेरघरामध्ये कारखानदार आणि कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे। थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देऊन मूर्ती पाहून तेही भारावून गेले। नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारामध्ये येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी पसरली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। धावपट्टीबरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यामध्ये हवाई दलाच्या सुखोई विमानाचं पहिल्यांदा उड्डाण होणार आहे। येत्या 19 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार आहे। आठवड्यातील 2 दिवस ही विमानसेवा असेल। गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना केवळ 20 ते 30 मिनिटात गोव्याला जाता येणार आहे।
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तब्बल 1846 कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. राज्यातील खासगी रुग्णालयांना जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणीच्या शुल्कामध्ये सरकारनं बदल केलाय. रुग्णालयांना भांडवली गुंतवणुकीऐवजी रुग्णशय्येच्या संख्येनुसार हे शुल्क द्यावं लागणार आहे. यामुळे रुग्णालयातील हजारो रुग्णालयांना दिलासा मिळालाय. विकसित लंडनच्या धर्तीवर पॉट टॅक्सी प्रकल्पाची घोषणा नुकतीच राज्य सरकारनं केली होती. या पॉट टॅक्सी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली असून MMRDAनं 282व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सवलतकार नेमण्यास मंजुरी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये मराठी चित्रपट विश्वाकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेत. यामध्ये प्रामुख्यानं नागपुरामध्ये 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी उभारण्यास अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश 2030 पर्यंत झोपडपट्टी मुक्त करण्याचं लक्ष्य आहे. त्यासाठी MMR क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचं क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाच वेळेस झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. तसंच मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या तुलनेमध्ये अंबरनाथ, कल्याण, पनवेल इथं जमिनीचे दर कमी आहेत. तिथं निर्माण होणारा TDR तिथे वापरला जात नाहीये. त्यामुळे पनवेलमध्ये निर्माण झालेला 1000 चौरस फूट TDR हा ठाण्यामध्ये वापरायला परवानगी देण्यात आली आहे. राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला. 1 जून ते 4 सप्टेंबर या काळामध्ये सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस झाला. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलाय. इतर वेगवान बातम्या आपण जाणून घेणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.